जय शिवराय मित्रांनो बोरवेलसाठी काही अनुदान दिलं जातं का? गेल्या काही दिवसापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। आता सध्या बोरवेल पाडायची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून या बोरवेलसाठी काही योजना राबवली जाते का, अशा प्रकारे देखील मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। मित्रांनो, हो, राज्यामध्ये एससी आणि एसटी अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांसाठी बोरवेलसाठी अनुदान योजना राबवली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, या दोन्ही योजनेच्या अंतर्गत एससी आणि एसटीच्या लाभार्थ्यांना 40 ते 50 हजार रुपयापर्यंत अनुदान इनवेल बोरिंगसाठी दिलं जातं। मित्रांनो, सिंचन विहीर असेल, सोलर पंप असेल किंवा इतरही बऱ्याच साऱ्या बाबी या दोन्ही योजनेच्या अंतर्गत दिल्या जातात। आणि याच्यामधील एक आता महत्त्वाची अशी बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे, ती म्हणजे इनवेल बोरिंग। इनवेल बोरिंगसाठी 40 हजारापासून 50 हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। मग बरेच जण म्हणतील याचा अर्ज कसा करायचा? मित्रांनो, याचा अर्ज तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरून करू शकता। ज्याप्रमाणे आपण कृषी योजनांचे अर्ज करतो त्याचप्रमाणे महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करून आपल्याला या योजनेचा अर्ज करता येणार आहे। हा अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपला फार्मर आयडी टाकून लॉग इन करायचे। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठावरती विविध बाबी दाखवल्या जातील, ज्याच्यामध्ये घटकासाठी अर्ज करावरती आपल्याला क्लिक करायचे। घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातात। कृषी यांत्रिकरण असेल, एकात्मिक फलोत्पादन असेल, या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातात। आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना दाखवली जात आहे। या अनुसूचित जाती जमाती विशेष सहाय्य योजनावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण वेगवेगळ्या बाबी निवडू शकता वगैरे, आपल्याला या ठिकाणी सर्व दाखवलं जाईल। याच्यामधून तालुका गाव पाहायचे, वेगवेगळ्या गावात जमीन असेल तर तालुका गाव आपला निवडायचे। याच्यामध्ये जो काही आपला फार्मर आयडी असेल तो नंबर दाखवला जाईल। याच्यानंतर पुढे आपल्याला मुख्य घटक आहे अनुसूचित जाती जमातीसाठी अर्थसहाय्य योजना, आणि याच्या अंतर्गत आपण पाहू शकता इनवेल बोरिंग, नवीन विहिरीची दुरुस्ती, याचबरोबर तुषार सिंचन किंवा इतर शेततळ्याचं अस्तरीकरण असेल, सोलर पंप असेल किंवा डिझेल पंप, वीज जोडणी असेल, अशा वेगवेगळ्या बाबी याच्या अंतर्गत दाखवल्या जात आहेत। आणि याच्यामधून आपल्याला बाब निवडायची ती म्हणजे इनवेल बोरिंगची। इनवेल बोरिंगच्या बाबीवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे। इनवेल बोरिंगवरती क्लिक केल्यानंतर या योजनेच्या अटी शर्ती ज्या आहेत त्या मला लागू असतील अशा प्रकारच्या खाली एक पूर्वसंमती आहे, ती पूर्वसंमती द्यायची। पूर्वसंमतीशिवाय आपण काही करणार, याला जतन करायचे। जतन केल्यानंतर इतर बाब निवडायचे असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचे। नो केल्यानंतर बाब जतन झाली परंतु अर्ज सादर झालेला नाही, अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। याच्यानंतर पहावरती क्लिक करायचे। आपल्याला पहावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली बाब दाखवली जाईल। याच्यामध्ये आपण निवडलेली बाब दाखवली जाते। योजनेच्या अटी शर्ती मला लागू असतील करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। आपल्याला या ठिकाणी 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करण्यासाठी सांगितलं जाणार आहे। ही सर्व माहिती पाहिजे आणि पेमेंट करावरती क्लिक करायचे। जर आपण यापूर्वी या वर्षात पेमेंट केलेलं असेल तर आपल्याला दुसऱ्या वेळेस पेमेंट करावं लागणार आहे। आता पेमेंट नसेल केलं तर आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे। पेमेंटच्या गेटवेवरती जायचे, त्याच्यामध्ये आपण पेमेंटचा गेटवे निवडायचा आहे। परत एकदा तीच माहिती दाखवली जाईल आणि याच्यानंतर आपल्याला नेट बँकिंग, UPI, QR कोड जे काही असेल ते निवडून आपल्याला हे पेमेंट करावं लागणार आहे। आता आपण UPIचा गेटवे निवडल्यानंतर आपल्याला QR कोड दाखवला जाईल। मोबाईलमधून QR कोड स्कॅन करून सुद्धा आपण हे पेमेंट करू शकता। फक्त ज्यांचं पेमेंट यावर्षी झालेलं नाही किंवा एकही अर्ज केलेला नाही त्यांनाच हे पेमेंट करावं लागणार आहे। अर्ज पेमेंट केल्यानंतर आपला सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। आता मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये आपण पाहू शकता हा लागू केलेले घटक जे काय आहेत त्याच्या अंतर्गत आपल्याला हा अर्ज दाखवला जातोय। पुढे याची लॉटरी लागेल, जसे की आपण पाहिले की आता गेल्या 8-10 दिवसापूर्वीच याची लॉटरी लागली। लॉटरी झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल आणि जसे काही याचे लक्षांक उपलब्ध होतात तसे तसे पुढे त्या विहिरीची कामं सुरू करण्यासाठी, बोरवेलची कामं करण्यासाठी किंवा इतरही ज्या बाबी असतील त्याच्यासाठी पूर्वसंमती दिली जाते। ही पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकता आणि काम झाल्यानंतर त्याचं बिल चलन अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला याचं अनुदान दिलं जातं। तर मित्रांनो, राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या दोन्ही महत्त्वाच्या अशा योजना आणि याच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या या इनवेल बोरिंगच्या बद्दलची ही एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्या मनामध्ये जर असाच इतर योजनेच्या संदर्भातील काही प्रश्न असेल किंवा इतर माहिती आवश्यक असेल तर नक्की कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।